आल्यापासून काय सांगतोय त्यांना सुद्धा. अरे तेच सांगितलं त्यांना आता, पण तुमच्याच माणसानं सांगितलं, हे तुमचाच माणूस आहे म्हणलं ना, ही आणि ती त्यांच्याकडे फोन दिला. अरे सांगितलं ना तेच, पुन्हा मग ते आता पुन्हा सकाळी बोलतो म्हणले, म्हणजे आलं सकाळवर पुन्हा. हा मग काय करणार. अरे पुढं तेच म्हणले ना, मग सकाळी बोलतो म्हणले ते पुन्हा. काय पर्याय सांगितला मी तुम्हाला आता, तुम्हाला आता पर्याय सांगितलं. माझं काम प्रामाणिक केलं मी तुमच्यासाठी 6 घंटे इथं बसून. आणखी नाही उद्या करायची तयारी, परवा बिन तुम्ही 15 दिवस म्हणलं तरी करायची तयारी. सांगायला तुम्हाला मी म्हणतो, पेपर करता 50 भऱ्या 5 दिवस बरोबर गोट्या खेळायचं सांगतो काय. पेपरच सांगतो ना, पुढे ढकला नाही तर मुदत वाढून द्या. सांगितलं का नाही रे, सारखं बोलतो. तुम्ही बोलले का नाही, त्यांनी पण ऐकलं ना. जाऊ दे, हे 2 गट असतील 3 गट असतील तर समजा 3ही गट बोलले. सांगितलं भाई मी, समजा असेल तर सांगितलं ना मी. आता काय आपण लढणारच ना, दुसरं काय करणार. म्हणजे तुमच्यावर गुन्हे दाखल होणं, पुन्हा हे यांना काही देणं घेणं नाही. गुन्हे दाखल पुन्हा महेश शिकलेले पोरं अडचणीत येणार. त्याच्यापेक्षा पुन्हा सकाळी नाही तर तुम्हाला तुमच्या याच्यावर राहायचं तर त्याच्यावर राहा. परत म्हणू नका तो हाकून दिलं, एक ताण नको पुन्हा. अरे मी सूर्यवक्ता येईल, मग काय 10 वाजता म्हणता तुम्ही, मी सूर्यवक्ता यायला बसलो. 10 वाजता या, 9 वाजता या. पुढच्या बाजू सरकार आहे ते मागच्याच ऐकून द्या. पुढच्या माग सरकार तुम्ही यार उगत उभा राहिले मध्ये घेण्या देण्याची. शांत राहा, बाकीचे पुरे शांत राहा. त्याचं काय म्हणणं आहे का. काय आहे सांग. फॉर एक्झाम्पल पेपर जर नागपूरला असेल किंवा नांदेडला असेल तर टायमानुसार उद्या सकाळी मुलांना निघावं लागते. आणि मुलं जर निघले पेपर आणि जर नाही झाला तर पेपरला पुराला जनता आहे त्यांना जावं लागते आणि बाकी त्यांचं नुकसान होते. तेव्हा काय करायचं. जर आज समजलं तर पोरं उद्या जाणार नाही, निघणार नाही. आणि जर नाही समजलं तर पोरं निघून जातील. हे